अमरावती विभागामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 77 ते 80% पेरण्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. पेरणी होऊन झालेली आहे. आपण जर आपल्याकडे पाहिलं तर जे सोयाबीनची पेरणी असते ती साधारणतः 10 जुलैच्या पूर्वी करावी लागते. आता आपल्याकडे एक सर्वात मोठं संकट जे ओढवलं होतं शेतकऱ्यांवर ते होतं दुबार पेरणीचं. हुतुतू आणि बूस्टर ही जी कंपनी आहे, या कंपनीचं जे बियाणं होतं त्या बियाण्यानं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना भरघोस जे आहे ते उत्पन्न दिलं होतं. त्यामुळे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी त्याच बियाण्याला जी आहे ती प्राथमिकता दिलेली होती. मात्र वर्धा जिल्ह्यातून पहिली तक्रार पुढे आली होती की त्यांचं बियाणं उगवलंच नाही. यानंतर अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण जिल्ह्यामधून ज्या आहेत त्या ह्या तक्रारी पुढे आलेल्या होत्या. आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यातला एक महत्त्वाचा भाग जो आहे, पारस असेल, उरळ, निमकरदा, कसुरा या संपूर्ण भागामध्ये संपूर्ण शेती जी आहे ती खरडलेली होती. त्या शेतकऱ्यांच्या शेतीत कुठलेही जवळपास त्यांच्यावर दुबार तिबार पेरणीचं जे आहे ते संकट आलेलं होतं. आता एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे की ज्या कंपन्यांचं बियाणं बोगस होतं, जे उगवलं नाही, त्यांच्यावर अकोला जिल्ह्यातील प्रशासनाने जे आहे ते गुन्हे दाखल केलेले आहेत. आता नेमके गुन्हे काय आहेत आणि कोणत्या कंपन्या हे आपण पाहू. विविध पोलीस स्टेशन अंतर्गत खालील सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, बीज नियम 6A, 7A, 19, 21, 23, बियाणे नियम 1968 चे कलम 23 व BNS 2023 चे कलम 308(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता यामध्ये नेमक्या कोणत्या कंपन्या ते आपण पाहू. ओसवाल सीड्स, विगर सीड्स, ईगल सीड्स, ॲश्युअर सीड्स, इनोवेज सीड्स, ग्रीन गोल्ड सीड्स, दप्तरी सीड्स, अंकुर सीड्स, बापना सीड्स. आता FIR कशा पद्धतीनं नेमका नोंदवण्यात आलेला आहे, त्या FIRमध्ये काय हकीकत दिलेली आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. आता यामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे जी फिर्यादी आहेत, प्रथम खबर हकीकत अशी आहे की श्री सुधाकर सहदेवराव मोरे, वय 50 वर्ष, धंदा नोकरी, कृषी अधिकारी, गुण नियंत्रक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय बाळापूर, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. विषय ईगल सीड्स अँड बायोटेक प्रा लिमिटेड, पत्ता त्यांनी तो दिलेला आहे. त्यानंतर खाली त्यांनी आता काय हकीकत मांडलेली आहे हे पाहूया. बाळापूर तालुक्यामध्ये सदर बियाणे उत्पादक कंपनीचा बियाणे नमुना यापूर्वी काढून तपासणीकरिता बियाणे तपासणी प्रयोगशाळा महाबीज अकोला येथे पाठवली असता नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून सदर नमुना उगवण क्षमता चाचणीमध्ये 21% अप्रमाणित असल्याचे आढळून आलेले आहे. सदर नमुना काढलेल्या सोयाबीन बियाण्याचे वाण हे सत्यतादर्शक बियाणे या प्रकारात मोडतो. सत्यतादर्शक बियाण्याची उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग व सेलिंग या बाबीवर कुठेही प्रमाणीकरण यंत्रणा किंवा शासकीय प्रमाणीकरण संस्था यांचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे सर्व प्रक्रियेची सर्व जबाबदारी बियाणे उत्पादक कंपनीची असते. तसेच सदर कंपनीचे अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कक्ष अकोला, तसेच अकोट तालुक्यात बियाणे निरीक्षक कार्यालय हे दिलेले आहेत त्यांनी कार्यालयाची नावं. बाळापूर यांनी काढलेल्या नमुन्याच्या अहवालावरूनही ईगल कंपनीचे बियाणे उगवण क्षमता चाचणी अहवाल अप्रमाणित असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने वरील प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळली नसल्याचे महाबीज प्रयोगशाळा अकोला यांच्या अहवालावरून दिसून येते. याचा अर्थ काय झालेला आहे की यांनी ते बियाणं काढलं, जे पेरलेलं होतं ते पूर्ण त्यांनी तपासणी केली, ते नमुने पाहिले, त्याची गुणवत्ता पडताळणी झाली आणि यानंतरच त्यांनी अधिकाऱ्यांनी जो आहे तो निर्णय घेतलेला आहे की या कंपन्यांवर आता आपण गुन्हे दाखल करायचे. जवळपास 9 कंपन्यांवर अकोल्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. काल अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी जे आहे ते गुन्हे दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता यामध्ये आपल्याला आणखी एक महत्त्वाची अडचण शेतकऱ्यांची ही आहे की 8 तारखेपासून पावसाने दडी मारलेली आहे. आताही आपण पाहू शकतो की आभाळ बनलेलं आहे, पाऊस येईल असं वाटतं, मात्र पाऊस काही पडत नाही. रोज अशाच पद्धतीचे जे आहे ते वातावरण तयार होतं. एकूणच शेतकऱ्यांवर जे आहे ते मोठं संकट कोसळलेलं आहे.